तुम्हा सर्वांना तर माहीत आहे गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे. आज मी बनवला होता निलंगना राईस. तुम्ही भाताचे तर वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील, पण या निलंगना राईसची ना टेस्ट खूप भारी आहे. हा लातूरमध्ये फेमस आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल निलंगना राईसची रेसिपी पाहूयात. तर पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं. तेल तुम्हाला हवं तेवढं वापरू शकता, कमी जास्त. तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे टाकून घेतले. जिरे मोहरी छान तेलामध्ये फुलल्यानंतर इथं मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आबडधोबड कुटून घेतलेली आहे. सोबतच मी 10-12 कढीपत्ते घालून घेतलेले आहेत. आता ही पेस्ट तेलामध्ये छान परतून घेतली. लालसर रंगावर पेस्ट आली की लगेचच या पेस्टमध्ये 2 तेजपानं टाकून घेतले आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालून घेतले. आता ना या भातामध्ये शेंगदाणे घालणं ऑप्शनल आहे. आमच्या घरी थोडासा मसाली भातामध्ये ना शेंगदाणे आवडीने खातात. मुलांना माझ्या आवडतात, म्हणून मी इथं घातलेले आहेत. शेंगदाणे या भाताला ऑप्शनल आहेत. आता मेन गोष्ट याच्यात आपल्याला घालायचा आहे बटाटा, सोबत कांदा आणि टोमॅटो. छान इथं कांदा, टोमॅटो, बटाटा परतून घ्यायचा. आता 2-3 मिनिट इथं मी कांदा, बटाटा, टोमॅटो परतून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मेन म्हणजे मसाल्यामध्ये छान असा लाल तिखट, सोबतच हळद पावडर, गोडा मसाला, सोबतच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सोबतच धना पावडरही घातली होती मी चमच्याभर. आता या ना भाताला मेन टेस्ट आहे मसाल्याचीच. आणि सोबत हा भात ना मसूर डाळ आणि तांदूळ वापरून केला जातो. आता या भातासाठी स्पेशल छोटेवाले जे तांदूळ असतात ना, ते 1008, परत जिरा राईस टाईपचे जे छोटे तांदूळ असतात ना, ते तांदूळ या भाताला वापरले जातात. आता इथं तांदूळ आणि मसूर डाळ मिक्स करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली. आता हा निलंगना राईस मसूर डाळ आणि तांदळापासूनच बनतो. आता छान तांदूळ डाळ सर्व जिन्नससोबत मिक्स करून घेतली. आता इथं सर्व जिन्नस तर मी टाकलेल्या होत्या, पण मीठ टाकलेलं नव्हतं. तर मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर छान तांदळासोबत मीठ मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला या भातामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर आता 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी ॲड करायचं आहे. या मापाने इथं पाणी घालून घ्यायचं. तर मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे. छान पाण्यासोबत एक वेळेस बुडापासून तांदूळ मिक्स करून घ्यायचे, म्हणजे बुडाला चिटकत नाहीत. या निलंगना राईसची टेस्ट मात्र खूप भारी येते. तर तुम्हाला कलर आणखीन डार्क हवा असेल तर थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची, म्हणजे जसा निलंगना राईस ओरिजिनल दिसतो बिलकुल तशी तुमचा भाताला कलर येईल. तर आता पाणी घातल्यानंतर गॅस मध्यम म्हणजे आपला नॉर्मल गॅस असतो का फुल, तसा ठेवायचा. 5-6 मिनिट भात नॉर्मल गॅसवरच शिजवून घ्यायचा. 5-6 मिनिट झाल्यानंतर भातातलं बरंच पाणी कमी झालेलं असेल, एक वेळेस भात परत बुडापासून हलवून घ्यायचा. तुम्हाला वाटलं तर भातात पाणी कमी झाले तर वरतून थोडंसं पाणी घालायचं, भात मिक्स करायचा, गॅस पूर्ण कमी करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. 5-7 मिनिट वाफ द्यायची आणि 2 मिनिट गॅस बंदच ठेवून झाकण न काढता पातेलं थंड होऊन द्यायचं. तर या पद्धतीने तुमचा निलंगना राईस तयार झालेला असेल. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.